Dear students, so in this chapter we are going to start discuss the chapter number 4 emerging technologies. Emerging technologies हा चॅप्टर चा वेटेज असतो 10 मार्क्स. आय होप सो सगळ्यांनी वन शॉट लेक्चर आणि ह्या चॅप्टरचं टेक्स्टबुक तुम्ही रीड केले तर हे सगळं झालं असेल तर आपण PYQ सॉल्विंग स्टार्ट करू शकतो. ओके, बघा एक्झाममध्ये क्वेश्चन्स काय विचारतात. द फर्स्ट क्वेश्चन IoT स्टँड्स फॉर डॅश. तुम्हाला अजून एकदा सांगतो बघा, या चॅप्टरमध्ये फक्त 4च टॉपिक्स आहेत. सो IoT फर्स्ट टॉपिक. सेकंड टॉपिक आहे क्लाउड कम्प्युटिंग, बरोबर, क्लाउड कम्प्युटिंग. थर्ड टॉपिक आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड फोर्थ टॉपिक आहे 5G. असं टोटल 4च टॉपिक आहेत आपल्या चॅप्टरमध्ये. आपल्याला प्रत्येक टॉपिकचं आपल्याला ॲडव्हान्टेजेस, त्याचे डिसॲडव्हान्टेजेस, त्याचे ॲप्लिकेशन्स हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. आणि याच्यावरतीच ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, ॲप्लिकेशन्स याच्यावरतीच बेसिकली आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये ऑब्जेक्टिव्ह विचारतात. चॅप्टरमधनं ऑब्जेक्टिव्ह पण विचारतात प्लस आन्सर द फॉलोइंग पण आहे या चॅप्टरमध्ये. ठीक आहे, सो आन्सर द फॉलोइंग प्लस ऑब्जेक्टिव्ह दोन्ही असणार आहेत. आणि आन्सर द फॉलोइंग कोणती असणार आहेत ते पण आपण डिस्कस करूयात 1-2 मिनिटात. सगळ्यात पहिलं क्वेश्चन आहे IoT स्टँड्स फॉर डॅश. IoTचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती पाहिजे. IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स. ठीक आहे, काही लोक इंटरनेट ऑफ थिंग लिहितात, चुकीचं आहे. इंटरनेट ऑफ थिंग्स. ठीक आहे. नेक्स्ट, द डेटा कलेक्टेड युझिंग IoT डिव्हाइसेस कॅन बी यूज टू टेक डिसिजन्स. सो आपण जो IoT मधनं डेटा घेतो त्या डेटाला घेऊन आपण काय करू शकतो, डिसिजन घेऊ शकतो. स्मार्ट होम इज ॲप्लिकेशन ऑफ IoT टेक्नॉलॉजी. आता एक्झाममध्ये फक्त IoT लिहून आले तर मार्क्स कट होतील. स्मार्ट होम टेक्नॉलॉजी इज अन एक्झाम्पल ऑफ IoT. ब्रॅकेटमध्ये याचा फुल फॉर्म पण लिहायचं. ब्रॅकेटमध्ये काय करायचं, फुल फॉर्म पण लिहायचं. ठीक आहे. स्मार्ट होम इज द ॲप्लिकेशन ऑफ इंटरनेट ऑफ थिंग्स, ब्रॅकेटमध्ये IoT टेक्नॉलॉजी. नेक्स्ट असतो क्लाउड कम्प्युटिंग. डॅश इज अ मॉडेल. हे बघा, एव्हरी इयर हा क्वेश्चन येतो तुमच्या एक्झाममध्ये आणि हाच क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये पण असणार आहे. डॅश इज अ मॉडेल ऑफ एनेबलिंग कन्व्हिनियंट ऑन डिमांड नेटवर्क ॲक्सेस टू अ शेअर्ड पूल ऑफ कम्प्युटिंग रिसोर्सेस. आन्सर इज क्लाउड कम्प्युटिंग. असं क्वेश्चन जर तुम्हाला दिसलं, डॅश इज अ मॉडेल फॉर एनेबलिंग कन्व्हिनियंट ऑर डिमांड नेटवर्क, असं क्वेश्चन दिसला तर आन्सर काय असणार आहे, क्लाउड कम्प्युटिंग. हा फुल फॉर्म एव्हरी इयर विचारतात. SaaS, दीज आर द 3 मॉडेल्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. थिअरीमध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलं ना. SaaS म्हणजे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस, IaaS म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस अँड PaaS म्हणजे प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. डॅश गिव्स युजर ॲक्सेस टू स्टोरेज, नेटवर्किंग सर्व्हर्स अँड अदर कम्प्युटिंग रिसोर्सेस वाया क्लाउड. आन्सर इज इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. सो इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तुम्हाला स्टोरेज भेटणार, नेटवर्क भेटणार आणि सर्व्हर पण भेटणार, बरोबर. Instead of purchasing hardware, right, user pay for dash on demand, infrastructure as a service on demand, बरोबर. हार्डवेअर परचेस करण्यापेक्षा तुम्ही IaaS साठी पे करू शकता, बरोबर. असं क्वेश्चन एक्झाममध्ये एव्हरी इयर विचारतात. AWS, Amazon Web Services, is an example of Amazon Web Services is an best example of infrastructure as a service. Means the answer is IaaS. Dash provides a platform with full test, develop and host application in the same environment. Answer is platform as a service. हे बघा, क्वेश्चन मध्येच आन्सर आहे. जर तुम्हाला डॅश प्रोव्हाइड्स अ प्लॅटफॉर्म असं दिसलं तर आन्सर असतो प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. Dash enables organization to focus on development without having worry about underlying infrastructure, platform as a service. Next, software as a service providers delivers Dash and applications to internet. Software as a service मध्ये काय डिलिव्हर होतो, सॉफ्टवेअर तरी डिलिव्हर होतो ना. Dash user do not install application on their local devices, बरोबर. Software as a service, software as a service मध्ये we don't have to install any application on our local devices. Software as a service, the application reside on remote cloud network accessed to the web or an API. ठीक आहे. ॲप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस, API म्हणजे काय, ॲप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस अँड वेब ऑर API. डॅश वेंडर्स प्रोव्हाइड युजर्स विथ सॉफ्टवेअर अँड ॲप्लिकेशन्स बाय सबस्क्रिप्शन मॉडेल. हे खूप इम्पॉर्टंट आहे. सबस्क्रिप्शन मॉडेलमध्ये कोण भेटतो, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. युजर्स डू नॉट हॅव टू मॅनेज, इन्स्टॉल अँड अपग्रेड सॉफ्टवेअर. डॅश मॅनेजेस दिस, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. GitHub, very popular example. GitHub is an example of software as a service. आणि GitHub बद्दल ऐकलं असेल. कोणाला काय सॉफ्टवेअर पाहिजे असेल तर आपण
तिथून डाउनलोड करू शकतो. सोर्स कोड आपल्याला भेटतो गिटहबमधनं, बरोबर. सो गिटहब इज अन एक्झाम्पल ऑफ सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. नेक्स्ट बघा, क्लाउडचे मॉडेल्स 3 टाईपचे क्लाउड मॉडेल असतात. पब्लिक क्लाउड, प्रायव्हेट क्लाउड, हायब्रिड क्लाउड. सो सगळ्यांना माहिती आहे डॅश इज मोर एफिशियंट अँड इनएक्सपेन्सिव्ह दॅन अदर क्लाउड सोल्युशन्स. पब्लिक क्लाउड, सो पब्लिक क्लाउड जास्त एक्सपेन्सिव्ह नसतो. डॅश क्लाउड ऑल डेटा इज प्रोटेक्टेड बिहाइंड द फायरवॉल. बिहाइंड द फायरवॉल म्हणजे प्रायव्हेट क्लाउड. डॅश क्लाउड environment combines both public and private element. Answer is hybrid. So hybrid मध्ये public cloud and private cloud दोघांचं कॉम्बिनेशन असतो. ठीक आहे. Dash computing solutions are inexpensive than actual overall infrastructure set up for IT services. Answer is cloud. So instead of buying hardware resources, we can utilize in cloud computing. That will be more inexpensive. हाँ, GCE गुगल कम्प्यूट इंजिन याचा फुल फॉर्म एक्झाममध्ये विचारतो. GCE स्टँड्स फॉर डॅश. गुगल कम्प्यूट इंजिन इज एक्झाम्पल ऑफ इन्फ्रा सर्व्हिसेस, इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस म्हणजे IaaS, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस असं लिहिलं तरी चालेल. गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म इज एन एक्झाम्पल ऑफ पब्लिक क्लाउड. हॅव यू हर्ड अबाउट गुगल ड्राईव्ह? सो दॅट इज एन एक्झाम्पल ऑफ पब्लिक क्लाउड. नेक्स्ट, आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती काय क्वेश्चन विचारतात? सगळ्यात पहिलं क्वेश्चन एव्हरी इयर एक्झाममध्ये बघायला भेटतो. दॅट इज AI स्टँड्स फॉर डॅश. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AIचा फुल फॉर्म सगळ्यांना माहिती आहे. मशीन लर्निंग इज अ सबफिल्ड ऑफ डॅश. आन्सर इज AI ब्रॅकेटमध्ये लिहायचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. डॅश इमिटेट द ब्रेन ॲरे ऑफ इंटरकनेक्टेड न्यूरॉन्स. आन्सर इज न्यूरल नेटवर्क. सो न्यूरल नेटवर्क interconnects द ब्रेन्स ॲरे. नेक्स्ट, चॅटबॉट इज एन एक्झाम्पल ऑफ डिजिटल असिस्टन्स. लक्षात राहू दे, चॅटबॉट असतो डिजिटल असिस्टन्स. 5G can support up to million devices per square kilometer compared to 4G. 5G stands for 5th generation. 5Gचा फुल फॉर्म पण विचारतात. 5G म्हणजे काय? 5th जनरेशन. 5G इज द नेक्स्ट जनरेशन ऑफ वायरलेस कम्युनिकेशन. हा क्वेश्चन एव्हरी इयर एक्झाममध्ये येतो. LTE स्टँड्स फॉर डॅश. ऐकून घ्या, मी जे म्हणतोय ना एव्हरी इयर एक्झाममध्ये येतो तो क्वेश्चन मी खूप वेळा बोर्ड एक्झाममध्ये स्वतः बघितलेत. हा क्वेश्चन एव्हरी इयर एक्झाममध्ये विचारतात. LTE लॉंग टर्म एव्होल्युशन. LTEचा अर्थ काय असतो? लॉंग टर्म एव्होल्युशन. डॅश इज फास्टर मेथड ऑफ डेटा ट्रान्सफर. आन्सर इज 5G. Dash is 5th generation of cellular network technology. Answer is 5th generation 5G. True or false पण या चॅप्टर मध्ये विचारतात. The Internet of Things is network of physical devices only. False. Physical and network devices. IoT helps to minimize the human efforts. Right. This is true. Time is primary factor in automation which can be saved through IoT platforms. True. The data collected using IoT devices is used for taking decisions. Yes, आपण IoT मधनं डेटा का घेतो? डिसिजन घेण्यासाठीच घेतो ना. सो आन्सर इज ट्रू. IoT based security systems cannot make home or office environment secure. False. होम किंवा ऑफिस एन्व्हायरमेंट सिक्युअर करण्यासाठी आपण IoT वापरतो, पण ते चुकीचं स्टेटमेंट आहे. इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस प्रोव्हाइड्स ऑटोमेटेड अँड स्टॅटिक एन्व्हायरमेंट. फॉल्स. इन IaaS enterprises saves the cost of buying and maintaining their own hardware. Answer is true. So IaaS मध्ये आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर किंवा हार्डवेअर रिसोर्सेस बाय करायची गरज नाही. सॉफ्टवेअर असेल तर, इन्फ्रा असेल तर आपल्याकडे. ठीक आहे. प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस डू नॉट प्रोव्हाइड्स कोलॅबरेटिव्ह वर्क. इट टीम वर्क्स रिमोटली. आन्सर इज फॉल्स. सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस प्रोव्हाइड्स मॅनेज इन्स्टॉल अपग्रेड द सॉफ्टवेअर. आन्सर इज ट्रू. हे सगळं इम्पॉर्टंट आहे. तुमच्या पेपरमध्ये हाच क्वेश्चन असणार आहे. In private cloud, all the services and supporting infrastructure is shared among multiple users. False. Hybrid clouds allows greater flexibility. True. लक्षात घ्या, हायब्रिड क्लाउड म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ पब्लिक अँड प्रायव्हेट. सो दॅट अलाउज ग्रेटर फ्लेक्सिबिलिटी. क्लाउड कम्प्युटिंग सोल्युशन्स आर मोर पोर्टेबल. ट्रू. Microsoft Azure is not an example of public cloud. Answer is false. Google's G Suite is an example of platform as a service. Answer is true. Google's G Suite is an example of platform as a service. Answer is Google's G Suite is an example of platform as a service. ठीक आहे, एकदा आपल्याला बघावं लागेल काय. गुगल्स G Suite जो आहे तो हां ॲक्च्युली हे प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस आहे. ठीक आहे, एकदा तरी आपण आपलं टेक्स्टबुकच्या पॅराग्राफमध्ये चेक करून घेऊ. गुगल्स G Suite कशामध्ये येतो. मायक्रोसॉफ्ट Azure इज नॉट एन एक्झाम्पल ऑफ पब्लिक क्लाउड. आन्सर इज फॉल्स. दॅट इज ॲक्च्युली पब्लिक क्लाउड. ठीक आहे, गुगल ड्राईव्ह, मायक्रोसॉफ्ट Azure, these all are the public clouds. Artificial intelligence is an area of computer science that emphasizes on creation of intelligent machines which react and work like humans. Answer is true.
Dash helps to take faster decision as compared to humans. AI helps to take faster decision as compared to humans. असं fill in the blanks ला पण येतो आणि true or false मध्ये पण येतो. Answer is true. AI creates unemployment. Answer is true. Yes, that is a drawback of AI, right? 4G is the next generation of wireless communication. Answer is false. We all know 5G. It is the answer. 5G is fastest method of data transfer. Answer is true. मग MCQ 1 करेक्ट आन्सर बघा कसं विचारतात. आता क्वेश्चन रीड करताच तुम्हाला आन्सर क्लिक झाला पाहिजे, बरोबर. आता आपण एवढं फिल इन द ब्लँक्स बघितलेत, एवढं ट्रू ऑर फॉल्स बघितलेत, बरोबर. एवढं ऑब्जेक्टिव्स आतापर्यंत आपण बघितलेत, टेक्स्टबुक रीड केले, वन शॉट रीड केले, तर आपण हे क्वेश्चन रीड करता करताच आपल्या बॅक ऑफ द माइंड आन्सर कुठं ना कुठं क्लिक झाला पाहिजे, ठीक आहे. द IoT इज डॅश ऑफ फिजिकल डिव्हायसेस. अरे द IoT इज अ कलेक्शन ऑफ फिजिकल डिव्हायसेस. काही लोक नेटवर्क लिहितात, अरे IoT इज अ कलेक्शन ऑफ फिजिकल डिव्हायसेस, व्हेकल्स, होम अप्लायन्सेस एक्सेट्रा असं येते. IoT helps to minimize the human efforts or reduce the human efforts, right? IoT devices can collect data from environment. बरोबर. Choose correct applicant of IoT. Smart lighting. Smart हा शब्द जिथे होतो तो IoT असतो. Smart lighting, smart security cameras, smart thermostats, smart traffic signals. All these are the examples of IoT. Smart हा शब्द आला की IoT. Choose correct applications of IoT. Smart security cameras. बरोबर. क्लाउड कम्प्युटिंगमध्ये SAS फुल फॉर्म, PAS फुल फॉर्म आणि IaaS फुल फॉर्म. याचा फुल फॉर्म आता आपण फिल इन द ब्लँक्समध्ये पण बघितले आणि MCQ मध्ये पण बघितले, विचारतात, कंपल्सरी विचारतात, बरोबर. चूज द करेक्ट एक्झाम्पल ऑफ पब्लिक क्लाउड. पब्लिक क्लाउड म्हणजे कोण असतो? Amazon वेब सर्व्हिसेस, AWS. चूज द करेक्ट एक्झाम्पल ऑफ पब्लिक क्लाउड आहे गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म, बरोबर. गुगल आणि मायक्रोसॉफ्ट एज्युअर, दीज आर द पब्लिक क्लाउड प्लॅटफॉर्म्स. Dash type of cloud computing, all data is protected behind the firewall. अरे private. Next, Dash repeated the brain's array of interconnected neurons. Answer is machine learning. एक मिनिट, मशीन लर्निंग नाही, याचा आन्सर आहे न्यूरल नेटवर्क, बरोबर. Dash emphasizes on creation of intelligent machines that works and react like humans. AI, artificial intelligence. Dash is the next generation of wireless communication. Answer is 5G. आता क्लाउड कम्प्युटिंग मधले 2 करेक्ट आन्सर्स बघा. प्रायमरी सर्व्हिसेस मॉडेल्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग आर SAS अँड PAS. बाकी 2 तर पहिल्यांदा पण ऐकतोय, ते नाहीच आहे. किती सिंपल आहे. एक्झाम्पल ऑफ IaaS आर Amazon वेब सर्व्हिसेस अँड मायक्रोसॉफ्ट एज्युअर व्हर्च्युअल मशीन, बरोबर. फॉलोइंग आर टाइप्स ऑफ क्लाउड, पब्लिक अँड प्रायव्हेट. हायब्रिड पण असतो, पण तो ऑप्शन नाही. 2 करेक्ट आन्सर्स आहेत. Benefits of cloud computing are they have the mobility and they can have reliability. Benefits of cloud computing are they have mobility and reliability. Disadvantages of AI. What are the disadvantages of AI? एक तर असतो कॉस्ट ऑफ क्रिएशन आणि दुसरा असतो अनएम्प्लॉयमेंट, बरोबर. आता इथून सुरू होतो आन्सर द फॉलोइंग. ऑलरेडी प्रत्येक कन्सेप्ट मी वन शॉट व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये दिलेले. आता हे आन्सर द फॉलोइंगचे क्वेश्चन्स तुम्ही बघून घ्या आणि हेच क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये असणार आहेत. सगळ्यात पहिलं क्वेश्चन काय? डिफाईन IoT विथ एक्झाम्पल. तर तुम्हाला IoT असं पूर्ण डिफाईन करता पण आला पाहिजे डिटेलमध्ये आणि त्याचे सगळे एक्झाम्पल्स पण लिहिता आला पाहिजे. सेकंड, ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. हे बघा ना, तुम्ही बघा एव्हरी इयर हा क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारतात. एव्हरी इयर सो एव्हरी इयर दिस क्वेश्चन्स आर बीन आस्क्ड इन द बोर्ड एक्झाम आणि हाच क्वेश्चन तुमच्याही पेपरमध्ये असणार आहे, फक्त तुम्हाला टाईप करता आलं पाहिजे. ॲप्लिकेशन्स ऑफ IoT. एव्हरी इयर अगेन दिस क्वेश्चन्स आर आस्क्ड इन द बोर्ड एक्झाम. क्लाउड कम्प्युटिंगमध्ये हे क्वेश्चन विचारतात. एक्सप्लेन डिटेल्ड अबाउट क्लाउड कम्प्युटिंग. मॉडेल्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. आता मॉडेल्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग म्हटल्यावर तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर ॲज सर्व्हिस, प्लॅटफॉर्म ॲज सर्व्हिस अँड सॉफ्टवेअर सर्व्हिस हे लिहिता आलं पाहिजे. टाइप्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग पण विचारतात. बेनिफिट्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AIचं ॲडव्हान्टेजेस, AIचे सबफिल्ड्स विचारतात. व डिफाईन AI अँड व्हॉट आर द सबफिल्ड्स ऑफ AI हा क्वेश्चन कंपल्सरी तुमच्या पेपरमध्ये विचारतात. ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ AI. 5Gचं कन्सेप्ट विचारतात. फीचर्स ऑफ 5G. फीचर्स ऑफ 5G मध्ये एवढंच लिहायचं. इट इज फास्टर दॅन 4G. इट रिड्युसेस वेबसाईट लोड टाइम, हाय स्पीड डेटा ट्रान्सफर रेट, हाय रेझोल्युशन व्हिडिओज, मोर रिलायबल दॅन 4G अँड इट इज बेस्ड ऑन IoT ॲप्लिकेशन्स. ठीक आहे. आता याचा आन्सर द फॉलोइंगचं तुम्हाला एक्सप्लेनेशन किंवा डिटेल्ड व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज रेफर वन शॉट व्हिडिओ. वन शॉट व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी प्रत्येक टॉपिक एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन केले. हा व्हिडिओ कव्हर करण्याचा मागचा लॉजिक होता PYQ तुम्हाला एक्सप्लेन करावं विथ न्यू TPS. ठीक आहे. सो वी हॅव कम्प्लिटेड द PYQ ऑन चॅप्टर नंबर 4. आपण पुढच्या चॅप्टरच्या PYQ मध्ये भेटूयात.